नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मंडळी, आपण बघितलं की वार्षिक परीक्षेचा अंतिम निकाल म्हणजे अर्थात लोकसभेच्या 543 जागांचा निकाल जो आहे तो स्पष्ट झाला. पण या सगळ्या निकालांमध्ये महाराष्ट्रातल्या एका जागेकडे सगळ्यांचं खूप लक्ष होतं आणि ती होती बीड लोकसभा मतदारसंघ. बऱ्याच गोष्टी म्हणजे मराठा आरक्षणाचं आंदोलन असेल, त्याचबरोबर गेल्या 3 टर्मपासून मुंडे कुटुंबाचा तिथे असणारा खासदार असेल, मुंडे कुटुंबियांबद्दलचा बीडवासियांचा जिव्हाळा असेल, अशा वेगवेगळ्या सगळ्या विचारांच्या गर्दीत ही निवडणूक पार पडली आणि अखेर तिथे विजयी झाले ते म्हणजे शरदचंद्र पवार गटाचे अर्थात तुतरी हे चिन्ह घेऊन बजरंग सोनवणे अर्थात बाप्पा. बाप्पा आपल्याबरोबर आहे. बाप्पांशी आपण एक्सक्लुझिव्ह संवाद साधतोय. पहिले तर बाप्पा, आपलं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद, मनपूर्वक आभार. बाप्पा, थेट पहिला प्रश्न प्रेक्षकांच्या मनातला. बऱ्याच गोष्टी घडून गेलेल्या होत्या, पुलाकाळनं बरंच पाणी गेलेलं होतं. या सगळ्या ही कालवा सगळ्या ह्याच्यात भाजपच्या ताब्यात असणारा बालेकिल्ला तुम्ही कसा काय काबीज केला? कारण गेल्या वेळी आपण इथे लढत दिली होती गेल्या टर्मला, पण आपला पराभव झाला होता. पण हा पराभव विजयात कसा आपण रूपांतरित केला? सर्वांना मी पहिल्यांदा माझ्या बीड जिल्ह्यातल्या सर्व तमाम जनतेचे आभार मानतो की मला त्यांनी बीड जिल्ह्यासारख्या एका जिल्ह्याचं खासदार आणि लोकप्रतिनिधी बनवलं. बीड जिल्ह्यातल्या जनतेला प्रत्येकाला असं वाटत होतं की बजरंग सोनवणे नाही तर मीच खासदार आहे. त्याच्यामुळे बीड जिल्ह्याचा खासदाराचा विजय जो आज मी मिळवलाय तो बीड जिल्ह्यातल्या जनतेचा विजय आहे. आणि मागच्या निवडणुकीमध्ये मला जो निवडणुकीमध्ये लढाईची संधी मिळून लोकांनी मला मतदान केलं, त्या मतदानारूपी आशीर्वादावर मी 5 वर्षाची शिदोरी घेऊन राहिलो. पण आता काम करत असताना यावेळीची परिस्थिती अशी होती की प्रत्येक मतदाराला माझ्या वाटत होतं की मीच उमेदवार आहे, मीच खासदार होणार आहे. अशा पद्धतीने त्यांनी सर्वांनी काम केलं. म्हणून माझं या विजयाचं श्रेय माझ्या बीड जिल्ह्यातल्या तमाम माझ्या मतदारांना जातं. बाप्पा, केवळ 6585 मतांनी आपला विजय झालेला आहे. पंकजा मुंडे सुद्धा काल ज्या वेळेस माध्यमांसमोर आल्या, मीडियाशी बोलत होत्या, त्यावेळेस त्या असं म्हणाल्या की ही निवडणूक किचकट झाली. त्यांना ती निवडणूक फार टफ वाटली आणि फार विचित्र परिस्थितीत झाली. तुमचं काय म्हणणं आहे यावरती? मी काल बाहेर आल्याही मीडियांना बाईट दिलेली आहे आणि सांगितलं की हा सत्याचा विजय आहे. बीड जिल्ह्यातली जनता उघड्या डोळ्यानं सर्व काही बघत होती आणि बघत असताना बीड जिल्ह्यातल्या जनतेला जे हवं होतं बीड जिल्ह्याचा खासदार बदल होणं ते झालेलं आहे. पण निवडणूक माझ्या दृष्टीनं एवढी सोपी होती, पण त्याला निवडणुकीत आमचा पराजय कसा होईल याच्यासाठीचे कटकारस्थानं बरेच रचले गेले. पहिलं कटकारस्थान निवडणूक आयोगाच्या सिम्बॉलमध्ये मला जी सिम्बॉल होता आदरणीय आमच्या पक्षाचा, त्या सिम्बॉलचं गडदता नसून फेंटता ठेवलेली होती. म्हणजे जाणीवपूर्वक वेगवेगळ्या घटना घडल्या असं माझं मत आहे. एवढंच नाही तर एक इलेक्शनमधली खेळी म्हणून ज्या तुतारी चिन्ह एक दिलं गेलं, ज्याला तुतारी नाव दिलं गेलंय आणि त्या तुतारीला 55,000 वोट माझं गेलेलं आहे. म्हणजे वंचित आघाडीचा उमेदवार आहे त्यांच्यापेक्षाही किंबहुना म्हणजे 3 नंबरला कोण आला असेल तर तो तुतारीधारी व्यक्ती कोणा काय त्यांचं नाव पण मला माहीत नाही, ते आलेले आहेत. त्याच्यामुळं लोकांनी माझं वोट कसं डायव्हर्ट होईल याचा प्रयत्न खूप विरोधकांनी केला. पण नियतीला जे मान्य होतं ते बीड जिल्ह्यातल्या जनतेला जे हवं होतं ते नियतीने घडवलं. बाप्पा, मला पुढला प्रश्न आपल्याला थेट असा विचारायचा आहे की केवळ 15 दिवस अगोदर म्हणजे निवडणुकीच्या 15 दिवस अगोदर आपण शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश केला, त्यानंतर आपली उमेदवारी निश्चित झाली. बरं, 6 विधानसभा म्हणजे 1 लोकसभा, 1 आमदार फक्त तुमच्याबरोबर होता. बाकी बाजार समितीच्या सभापतीपासून तर आमदारांपर्यंत सगळ्यांचा तुम्हाला विरोध होता. असं असताना हा विजय तुम्ही कसा शक्य केलात? काय नेमका कानमंत्र तुम्हाला शरद पवारांनी दिला होता? नाही, आदरणीय साहेबांनी मला बीड लोकसभेची उमेदवारी दुसऱ्यांदा देऊन बीड जिल्ह्यातल्या जनतेचा एवढा सन्मान केला होता की बीड जिल्ह्यातल्या जनतेला एकदा बजरंग सोनवणे यांना खासदार करायचं होतं. आदरणीय साहेबांनी उमेदवारी दिली. 6 विधानसभा मतदारसंघातले ग्रामपंचायतचे प्रमुख सरपंच सुद्धा बरेच माझ्यासोबत नव्हते,
पण बीड जिल्ह्यातला मतदार माझ्यासोबत होता आणि मतदारांना हवा होता हा बदल. सर्वसाधारण वयस्कर लोक सुद्धा, ही अशी निवडणूक माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा बघितली. कुठल्या गावात गेलं तर तरुणाई राजकारणी नेत्यांबरोबर असतात, पण यावेळेस वयोवृद्ध सुद्धा माझ्यासोबत, महिला सुद्धा माझ्यासोबत, आणि प्रत्येक गावात उत्स्फूर्त असं स्वागत केलं जायचं. आणि ही अटीतटीची किंवा कमी मार्जिनची जी विजयाची नांदी दिसती, त्याचं कारण असं झालं की माझं मत डायव्हर्ट झालं गेलं. त्याच्यामुळे नाही तर ते 55,000 वोट इकडे काउंट केल्याच्या नंतर आणि बाकी काही अनुचित प्रकार जे घडले, सगळ्या उघड्या डोळ्याने सगळे महाराष्ट्राने बघितले, सगळे केले. बापा, तुम्ही म्हणालात की तुमच्या विरोधात कट कारस्थानं केल्या गेली. मला विचारायचं आहे की आपण म्हणालात की आपल्या विरोधात कट कारस्थानं केल्या गेली. ठीक आहे, चिन्हाचा मुद्दा आपण सांगितलात, पण आपण पंकजा मुंडेंच्या विरोधात उभे राहिलेला होतात. काय नेमका तुम्हाला त्रास झाला जरा खुलून सांगा ना, मनातलं सांगा, काही ठेवू नका. नाही, मी कुठलीही गोष्ट, माझा स्वभाव असा आहे की दे दनादन बोलतो, माझ्या पोटात काय राहत नाही, मला काय आडवेडे घेता येत नाही. मी काही वक्तृत्व माझं लय सुंदर आहे असं नाही, किंवा मी खूप नेतृत्वात होतो असं नाही. मी सर्वसाधारण माणूस आहे, त्याच्यामुळे स्पष्ट आणि खरं बोलायची सवय आहे. आणि कुणाला काय वाटतं याच्यापेक्षा मला काय वाटतं याचा विचार करून मी वागणारा कार्यकर्ता आहे. तर मला आपण जो प्रश्न विचारता त्याच्या दृष्टीनं माझ्या विरोधात कोण होतं, तर माझ्या विरोधात भारतीय जनता पार्टी होती. पण खरी निवडणूक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी लढवायचा प्रयत्न केला, ज्यांच्याबरोबर मी 15 वर्षे राहून काम केलं. त्यांनी मला गद्दार केलं, त्यांनी माझी अवकात काढली. माझी अवकात काय ती बीड जिल्ह्याच्या जनतेनं, किंवा कुणाची काय अवकात आहे ती बीड जिल्ह्यातल्या जनतेनं दाखवून दिलेली. आज हा विजय, मला कुणावर आरोप प्रत्यारोप करायचे नाही. हा विजय सर्व जनतेचा आहे, आम्हाला तो आनंदानं साजरा करायचा आहे. आम्ही काल शेवटच्या क्षणापर्यंत लढा दिला गेला. देशात सर्वात उशिरा निकाल कुठला लागला असेल तर तो बीड जिल्ह्याचा लागलाय. आणि ही वातावरण ज्यावेळेस लीड माझी कमी झाली आणि विरोधकाची वाढली, त्यावेळेस तोफा वाजवणे, आदल्या वाजवणे, फार सगळे सर्टिफिकेट घ्यापर्यंत यायची तयारी होती. पण नियतीला मान्य होतं आणि माझ्या मनाचा 1% सुद्धा डळमळ मी झालो नाही की मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांनाही मध्ये सांगत होतो, सर्व एजंटना सांगत होतो की आपणच सर्टिफिकेट घेऊन जाणार, तुम्ही काळजी करू नका. बरं, तुम्ही तिथं होतात बाप्पा. मला एक सांगा, पंकजा मुंडे आल्या, प्रीतम मुंडे त्या ठिकाणी आलेल्या होत्या, काय घडत होतं शेवटच्या क्षणी? म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर होतं ना, काय घडलं? नाही, मी जिथं होतो तिथं त्या मतदान केंद्रावरती, आपल्या काउंटिंग केंद्रावरती मी असताना मला फक्त आदरणीय पंकजाताई बॅक साईडनं दिसल्या की ते आल्यात म्हणून. त्यावेळेची शेवटची 30वी फेरी संपलेली होती आणि 31वी फेरीचा रिझल्ट लिहित होते. त्यावेळेस आल्या होत्या की त्यावेळेस मी 8,000 30व्या फेरीत पुढे होतो आणि 31व्या फेरीत आणखी 2,000 कमी झालो साधारणतः. आणि मला शेवटची फेरी राहिली त्यावेळेस माहिती होतं, कारण आष्टी विधानसभा मतदारसंघाचे शेवटचे 7 गावं राहिलेले असताना ती शेवटची फेरी होती त्या 7 गावाची. त्यावेळेस मला माहित होतं की मला इथं 1000 मताची तरी लीड होईल आणि आता आपली लीड कमी होत नाही आणि आपण विजयी झालो ती त्याच वेळेस माहित होतं. मी प्रत्येक मतदारसंघाचं कॅल्क्युलेशन अगदी अपडेट घेत होते. एक मताचा सुद्धा अधिकाऱ्याच्या, तर माझ्या लिहिलेल्या माझ्या अधिकाऱ्या माझ्या कार्यकर्त्यांनी नोट डाऊन केलं, त्याच्यामध्ये फरक पडला नाही. आम्ही खूप डोळ्यात तेल घालून जागरूकतेनं हा निकाल घेत होतो आणि निकालाचं आम्ही नोट डाऊन करत होतो की इथं कुठं व्हेरिएशन नाही आलं पाहिजे. काल प्रशासनाला मला असं विचारायचंय की एकेकाळी आपण धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय होतात, इतके निकटवर्तीय की धनंजय मुंडे पुढल्या क्षणी काय करू शकतात हे सगळं आपल्याला ठाऊक असायचं. त्यांचं प्रचार तंत्र आपल्याला ठाऊक होतं. याच धनंजय मुंडेंनी, म्हणजे आपण त्यांचे निकटवर्ती असून सुद्धा याच धनंजय मुंडेंनी भर व्यासपीठावरती आपण शेतकरी पुत्र आहात तर नेमकी कशाची शेती करता असा देखील त्यांनी प्रश्न विचारत किंवा प्रश्न उपस्थित करत आपल्याला उपहासात्मक टोले लगावले. आज लोकांना सांगून द्या की तुम्ही जर शेतकरी पुत्र आहात ना तर नेमकी कशाची शेती करता? निवडणुकीच्या अगोदर कोण कुणावर काय आरोप करतंय हा भाग वेगळा आहे. आदरणीय धनंजय मुंडे साहेबांनी माझी शेती बघितलेली आहे, त्यांना शेतीत माझ्या काय पिकतं हे माहीत आहे. माझी सीमा आणि मर्यादा मी आज खासदार झाल्यावरही सोडणार नाहीये. योग्य वेळी योग्य उत्तर दिले जातील. आज त्यांना माझ्या शेतीचा अभ्यास आहे, बजरंग सोनवण्याचा अभ्यास आहे, माझ्या घरात कोण माणसं आहेत, मला किती घरं आहेत, मी कुठं राहतोय, माझी प्रॉपर्टी काय, सगळं त्यांना माहित आहे. त्याच्यावर आज मी काही बोलणार नाही. त्यांनी काय माझ्यावर प्रतिकार देते ती बघून त्याच्यानंतर बोलूया. पण आज योग्य वेळ वाटत नाही का? तुम्ही तर जिंकून आलेले आहात. आज खरं तर तुम्ही उत्तर दिलं पाहिजे बाप्पा.
नाही, मला बघा, मी काय म्हणतो, निवडणुकीचा पार्ट वेगळा असतो. निवडणुकीमध्ये काय बोलायचं, त्याच्यामुळं कसं तुमच्याकडे मतं आकर्षित होतील याच्यासाठी ते बोललं जातं, असं माझं मत आहे. त्याच्यामुळे त्यांना तसं वाटत असेल की माझी लायकी काढली की मतं आकर्षित होतात, तर ठीक आहे, त्यांनी केलं. त्यांना वाटलं की कशाची शेती करतायत, मी त्यांना त्यावेळेस उत्तर दिलं होतं की माझी शेती कशाची तुम्हाला माहित आहे, तुम्ही बघा. पण ठीक आहे, त्यांनी आणखी माझ्यावर बरेच आरोप केले. मी एकही आरोप निवडणुकीमध्ये विरोधी उमेदवार किंवा आदरणीय पालकमंत्री यांच्यावर केलेला नाही. आणि मी इथून पुढेही राजकारणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत कधी विरोधकावर आरोप प्रत्यारोप करून राजकारण करणार नाही. पण माझ्यावर आरोप कुणी केला तर त्याचं मात्र उत्तर मी द्यायला समर्थ आहे. मी कुणाच्या अंगावर जाणार नाही. व्यासपीठावर आपल्याला पण गद्दार अंगावर म्हणलं, कुणी आलं, घरबेदी म्हणलं, त्याचा कार्यक्रम कसा करायचा. नाही, आता घरभेदी कोण आहे ह्याचं उत्तर मी दिलंय ना. घरभेदी मी कसा असेल मला सांगा, काय घरभेदी पण आहे? मी कुणाचं घर फोडलंय? मी काय घरभेदी पण केलं? मी घरभेदी नाहीये किंवा काय नाही, जनतेलाही माहिती आहे, आपल्यालाही माहिती आहे, त्यांनाही माहिती आहे. आता त्यांनी काय म्हणलं गेलं ते त्यांचा विषय, ठीक आहे, ते विषय आता जाऊ द्या ना. मी कालही सांगितलं की जुने जाऊ द्या मरणा लागुनी, सावध ऐका पुढील हाका. आता बाप्पा, मी पुन्हा एकदा आपलं अभिनंदन करतो या विजयाबद्दल. सांगितलं ना, आदरणीय धनंजय मुंडेंनी सांगितलं माझाच कॅन्डिडेट आहे, मीच त्याला पाठवलेला आहे. मग आता त्यांनी स्वागत केलं ना माझं, आणि निवडून मला त्यांनीच आणलं ना. मग असं म्हणलं जातंय किंवा अशी एक चर्चा आहे राजकीय वर्तुळात की धनंजय मुंडेंचा आपल्याला छुपा पाठिंबा होता, हे खरंय का? नाही, बघा, मला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी उमेदवारी दिली, बीड जिल्ह्यातल्या जनतेने खासदार केलं. मला छुपा पाठिंबा घ्यायची गरज नाही, मी घेत नाही. पण ते म्हणले की माझाच कॅन्डिडेट आहे, बऱ्याच चांगल्या, यांना पण म्हणले तर आहे की कुठं नाही म्हणतो मी. ते माझे मित्रही होते. मी आणखी कुठलीही सीमा, ते माझ्यावर एवढा आरकर बोलले, तेवढ्या खालच्या स्तराचं बोलले, पण मी आदरणीय मुंडे साहेबच बोलतोय आणि तेच बोलणार. मी त्यांना जी म्हणूनच बोलत होतो, आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत जी म्हणूनच बोलणार आहे. त्यांनी माझ्यावर काहीही करोत, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांनी त्यांचं राजकारण चांगल्या पद्धतीने करावा आणि माझ्याकडून त्यांना कुठं अडचण नाही. बरं बाप्पा, आपल्या विजयात मराठा आंदोलन, मराठा आरक्षण, जरांगे फॅक्टर, मनोज जरांगे फॅक्टर किती महत्वाचा ठरला? यामुळे आपला विजय सहज शक्य झाला असं आपल्याला वाटतं का? बघा, बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत मला जेव्हा 92 पासून राजकारण कळतं त्या दिवसापासनं या जिल्ह्याचं होऊन गेलेलं नेतृत्व आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब, खूप महान नेतृत्व होतं. त्याच्या अगोदरच्या राजकारणामध्येच काय मला बोलायचं नाही, पण त्यावेळेस त्यांचं 92ला ते ज्यावेळेस विरोधी पक्ष नेते झाले, 90ला या 92ला, त्या काळाच्या पुढचा भाग जर विचार केला तर बीड जिल्ह्यातला एक सामाजिक घटक आदरणीय मुंडे साहेबाला खूप मानायचा आणि मुंडे साहेबमय हा जिल्हा त्यांच्या समाजाने करून घेतला होता. मुंडे साहेबाला दैवत मानणारे हे सर्व समाज होता आणि ते मानले पाहिजे. आमच्या बीड जिल्ह्याचं वैभव ते होतं. त्याच्यामुळे ते पण असं एक बाजू झाली, पण दुसरी बाजू अशी होती की आदरणीय मुंडे साहेबांचा जन्म एकाच जातीत कुठं झाला असला तरी आदरणीय स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंना म्हणून लोकनेते म्हटलं गेलं बाप्पा. पण मला थेट प्रश्न, माझा टोकदार प्रश्न असा आहे की आपल्या विजयामध्ये मनोज जरांगेंचा किती वाटा आहे? मी आदरणीय हेच सांगतोय आपल्याला की आदरणीय मुंडे साहेबाला मानणारा हा जिल्हा होता. त्या जिल्ह्यामध्ये आदरणीय मुंडे साहेबांना त्यांच्या समूहाचा तर पूर्ण दैवत मानत होते. पण दुसरा अदर समाज, ओबीसी असेल, ओपन ओबीसी असा वाद झाला गेला या निवडणुकीत, काही असं म्हणणं आहे. पण ओपन म्हणजे मराठा सुद्धा आदरणीय मुंडे साहेबावर खूप प्रेम करायचा. आणि ब्राह्मण, जी आरएसएस मंडळी, जी काही समाज असायचे, ते पण आदरणीय मुंडे साहेबांबरोबर आरएसएस म्हणून सर्व बरोबर असायचे. त्याच्यामुळे मुंडे साहेबांचं नेतृत्व हे खूप तुंग असं या बीड जिल्ह्यात होऊन गेलं. त्याच्यानंतरच्या काळामध्ये या सर्व घटना घडत असताना आजच्या निवडणुकीत, फक्त या निवडणुकीमध्ये असं झालं गेलं की कुठं मराठा समाजाला असं वाटलं गेलं की आम्हाला आमचं नेतृत्व पण बीड जिल्ह्यात झालं पाहिजे, जतन झालं पाहिजे आणि उभं राहिलं पाहिजे. याच्यासाठी आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी जे बीड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्रामध्ये आंदोलन उभं केलं होतं, या आंदोलनाचा डायरेक्ट इफेक्ट मला नक्की मदतीत झालेला आहे, हे मी कबूल करणारा माणूस आहे.
त्याच्यामुळं समाजाने पहिल्यांदा काय झालं की मला मदत केली. तरी पण जिम्मेदारीने सांगतो, आज आपण सर्वांना, माझ्या जिल्ह्याच्या नाही महाराष्ट्राच्या सर्व जनतेला सांगू इच्छितो की आजही मला जे मतं पडलेत आणि त्यांना जे मतं पडलेत त्याच्यातलं मार्जिन फक्त 6553 मताचं आहे. बरोबर. एवढ्या मार्जिनमध्ये जर तुम्ही निवडणुकीमध्ये मतं घेताय तर त्या फक्त एका समाजाचे नाहीत, तर त्याला सुद्धा माझा जो समाज म्हणतो त्या समाजानं सुद्धा मतं दिलेली आहेत. त्याच्यामुळे जातीचा, पातीचा किंवा कुठल्या ह्याचा कुठेही विषय बाप्पा तरी आपण या ठिकाणी मराठा समाज वर्गवारी करायचं ठरवलं बाप्पा, तर तुम्ही हे कबूल कराल का की वंजारी आणि मराठा मतं जी ती विभागल्या गेली? नाही 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 बघा, तुम्हाला जर तसं वर्गवारी करायचं झालं तर तुम्ही भूत काढा. मला असे कितीतरी गाव आहेत की ज्या गावामध्ये 92% मतदान झालंय, अबो 90 झालंय, त्या गावामध्ये मला 0 मतदान आहे. साहेब, त्या बूथवर असणारा जो आपला कर्मचारी आहे त्याला तिथं बूथला मतदान करायचं होतं. त्या कर्मचाऱ्यामध्ये एक तरी कर्मचाऱ्यानं बजरंग सोनवणेला मतदान केलं असतं. पण धर्मापुरी सारखं गाव, ज्या धर्मापुरी गावामध्ये एवढं मोठं मतदान झालं, ऑल समाजाचं लोक आहेत तिथं, म्हणजे आज नाही मुस्लिम आहे, या सर्व समाजात सुद्धा आणि आणखी बरेच आहेत. उदाहरण सांगतो, पहिल्या दिवसापासून मी धर्मापुरी बोलतोय. म्हणून धर्मापुरी बोलतो कारण धर्मापुरीच्या ज्या ज्या लोकांनी जे जे पाप केलंय तिथं त्यांना कधी ना कधी फेडावं लागेल आणि ज्यांनी हे करायला लावलंय त्यांना सुद्धा पुढच्या राजकारणात ते फेडावं लागेल असं मला वाटतंय. त्याच्यामुळे या गोष्टीमध्ये सामाजिक समीकरण जर बघितलं तर मुस्लिम समाजानं सुद्धा मला एवढी टोकाची मदत केली की खूप खूप डोक्यावर घेतलं. मराठा समाजाने मला किंबहुना कुठं सोडलं, पण मुस्लिम समाजाने मला कुठेही सोडलेलं नाहीये. मुस्लिम समाज हा माझ्या बघ दैवतासारखा राहिलेला आहे आणि बाकी ओबीसी समाज सुद्धा राहिलेला आहे. राहिला विषय एक वंजारा समाजाचा तर ठीक आहे, नाही झालं तिथे 1-2%, पण माझ्या तालुक्यात जिल्ह्यातील काही भाग जो आहे त्या भागात बिचाऱ्यांनी मार खाल्ला असेल वंजारा समाजाच्या कार्यकर्त्यांनी, त्यांना काही हिनवून घेतलं असेल, पण त्यांनी सुद्धा मला मतं केलेत आणि मतदान करून त्यांनी मला मतदान भूत सांभाळलेले आहेत. भूत कॅप्चरिंग होऊ दिलं नाही किंवा भूताचा माझे सगळे देवगाव गाव आहे माझ्या केस तालुक्यात, काय काय प्रयत्न केले, काय काय केले, पण तिथं फक्त 75% वोट झालं, तिथं 90% वोटिंग झालं नाही आणि मला सुद्धा तिथं वोटिंग चांगल्या पद्धतीनं झालं. तिथं मराठा समाजाचा एक व्यक्ती नाहीये. त्याच्यामुळे असं जातीपातीवर मी कधीच बोलणार नाही आणि वागणारही नाही. मराठा समाज तर आहेच, मी त्या जन्मात जातीमध्ये जन्मलेलोच आहे, त्याचा मला रास्त अभिमान आहे. पण वंजारा समाज असेल की इतर कुठलाही समाज असेल, या समाजामध्ये कुणीही कुठंही माझ्याविषयी काही बोलत नाही. जे स्वार्थी असतात, ज्यांना कुठं काय आहे ते बोलणार, त्याला काही इलाज नाही. आणि मग ठीक आहे, म्हणजे आपलं असं म्हणणं आहे की सगळ्या वर्गातनं आपल्याला मतदान झालं. बाप्पा, मला आणखीन काही प्रश्न आपल्याला विचारायचे आहेत, पण यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक नंतर आपल्या लोकसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार खासदार बजरंग सोनवणे यांच्याबरोबर बाप्पा मला थेट प्रश्न घ्यायचा आहे की गेल्या निवडणुकीत सुद्धा, म्हणजे गेल्या टर्मला सुद्धा 2019 मध्ये आपण निवडणुकीकरता उभे होतात, पण तेव्हा आपला पराभव झाला. तेव्हा धनंजय मुंडे आपल्यासोबत होते. आत्ता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र आलेले आहेत गेल्या कालावधीमध्ये. मग गेल्या वेळी आपला विजय कोणी रोखला? नाही, मला मागच्या 5 वर्षापूर्वी जो माझा पराजय झाला याला कारणीभूत कोण आहे, तर आता विजय माझा झाला ज्यावेळेस जी माझ्यासोबत आता नव्हते ते सर्व ती त्यावेळेस असणारी मंडळी जी माझ्यासोबत होते त्या निवडणुकीत आणि आजच्या निवडणुकीत माझ्यासोबत नाहीत आणि सोबत नसताना माझा विजय झाला. म्हणजे काय झालं की जे ते विजय रोखायचं काम त्यांनीच केलं माझं. कोणी विजय रोखला होता तुमचा? नाव घेऊन सांगा ना, नाव घ्या ना. नाही बघा, जे आपण नाव घ्या म्हणणार म्हणजे नाव कसं घेणार मी? माझ्याबरोबर एक माणूस होता का जे जे माझ्या सोबत मागच्या वेळेस होते आणि असताना माझा विजय झाला नाही, जे लोक आता माझ्यासोबत नव्हते आणि माझा विजय झाला, म्हणजे ते सर्व आले. त्याच्यामुळे कुणावर एक पर्टिक्युलर नाव घेण्यासारखा विषय येत नाहीये. आणि जे जे होते ते जे होते ज्यांनी माझ्याबरोबर राहून माझा पराजय केला त्यांना कळेल ना आता मी काय बोलतोय. कोण होते की ज्यांनी तुमच्याबरोबर राहून तुमचा पराजय केला?
हे बघा मी काय सांगितलं, तुम्ही आपण मगाशीच प्रश्न विचारताना एक विचारलं की मार्केट कमिटीच्या चेअरमन पासून ते आमदार मंत्र्यापर्यंत माझ्यासोबत कुणी नव्हतं. तर मला मान्य आहे, पण माझ्याबरोबर बीड जिल्ह्यातली 72 जनता होती आणि मला आता त्याच्या पलीकडे जायचे. 5 वर्ष झाले, आता निवडणुकीची प्रक्रिया या वर्षीची संपली. बाप्पा, गेल्या वेळीच्या निवडणुकीत आपला जो पराभव झाला त्यातला थेट रोख आपला धनंजय मुंडेंकडे आहे का? नाही, माझा रोग कुणाकडे आहे कुणाकडे नाही याच्यापेक्षा मला बीड जिल्ह्यातल्या जनतेनं एवढं मोठं प्रेम केलंय आणि त्या प्रेमाच्या जीवावर मी बीड जिल्ह्याचा खासदार झालोय. मला बीड जिल्ह्याचा विकास करायचा आहे. बीड जिल्ह्याचे राहिलेले प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडवायचे. बीड जिल्ह्यासाठी काम करायचंय. त्या कुणाचा रोग कुठं काय ह्याच्यात मला न जाता मला बीड जिल्ह्याचं माझी विनंती की बीड जिल्ह्याचे जे प्रलंबित प्रश्न आहेत, रोड, या रोडवर जे रोडचे अर्धवट कामं राहिले, त्या अर्धवट कामामुळे जीवानीशी माझ्या जिल्ह्यातले 2000 लोक गेलेले. कुणाचा हात मोडला, कुणाचा पाय मोडला, कुणाचा डोकं फुटलं. बाप्पा, मी असं म्हणतोय की तुम्ही नाव न घेता सुद्धा बरंच काही सांगताय. बघा, मला बीड जिल्ह्याचा विकास करायचा आहे. माझा रेल्वेचा प्रश्न आहे. मला माझ्या बीड जिल्ह्याला खासदार झाल्यानंतरही सांगायचंय की बीड जिल्ह्याला आतापर्यंत काही सुजलाम सुफलाम करणारे म्हणणाऱ्यांनी काही केलं नाही. शेवटचा प्रश्न विचारतो. महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर आपण मराठा आरक्षण मिळवून देणार ही शपथ घेतली होती. सभागृहात जाऊन त्यासाठी आपण काय करणार आहात? मी जे काही करता येते ते करणार. खासदार म्हणून मला काय करता येईल ते मी करणार. प्रत्येक घटकासाठी करणार. एक समाज तर त्यांच्यासाठी ते करणारच, पण प्रत्येक समाजाच्या घटकासाठी मी काम करणार. मी बीड जिल्ह्यातल्या जनतेचा खासदार आज आहे. एका पक्षाचा उमेदवार होतो, त्या पक्षाचा खासदार राहील, पण बीड जिल्ह्यातल्या जनतेचा खासदार मी झालोय. जनतेचे एक जिव्हाळ्याचा प्रश्न, शेवटचा प्रश्न विचारतो. आष्टीपर्यंत आलेली रेल्वे पुढे येणार आहे का? करणार. आष्टीपर्यंत आलेली रेल्वे जी ती पुढे येणार आहे का? अहो, बीड जिल्ह्याला रेल्वे येणारच आणि तुमच्या कारकिर्दीत होणार सांगतो. आणि विकास काय असतो ही बीड जिल्ह्याला खासदार, माझं ऐका, बीड जिल्ह्याला खासदार काय आहे आणि खासदाराचं काम काय असतं ही बजरंग सोनवणे नक्कीच दाखवून देईल असं मला वाटतं. त्याच्यामुळे धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल आणि पुन्हा एकदा आपलं अभिनंदन. आणि अशाच पद्धतीने खरं तर बीडवासियांचे प्रश्न सोडवण्याच्या संदर्भात आपली वाटचाल होऊ दे. यानंतर आज आपण इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.